नमस्कार मंडळींनो, आज नारळी पौर्णिमा विशेष बनवूयात नारळी भात। त्याच्यासाठी मी घेतलं आहे दावतचो बासमती राईस आणि धुवान घेतलं आहे, भिजवून ठेवलं आहे। मग हे खोबरा खिसून घेतलं आहे, कढईत तूप घातलं आहे, त्यामध्ये गूळ वितळवून घ्यायचा असा, त्याचा पाक नाही करूचा। गूळ वितळून झालो की त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं आणि एकत्र ढवळून घ्यायचा, एकसारख्या करून घ्यायचा। आता मी भात शिजवू घेतोय, त्याच्यासाठी कुकर घेतलाय, मग त्यात तूप घातलंय, मग त्यात दालचिनी, वेलची आणि लवंग घातलंय, मग काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घालून ढवळून घेतलंय। तुपामध्ये चांगला परतून झाला की त्यामध्ये भिजवलेलो भात तांदूळ होतो तो घालून घेतलाय आणि परतून घेतलाय, एकसारखा ढवळून घ्यायचा। मग त्यात नारळाचं पाणी घातलंय आणि 1 वाटी दूध घातलंय। दूध गरम केलेला होता आणि मग या एकसारखा ढवळून घ्यायचा आणि भात शिजूक ठेवचा असा म्हणून मापानुसार पाणी घालूचा। एकसारख्या ढवळून मग कुकरचा झाकण लावून घेतलंय, 3 शिट्या काढून भात शिजवून घेतलंय। नाका वही होती हळदीची पानं, ही हळदीची झाड, हळदीच्या पानाचा झाड आम्ही लावलेला असा हडे, एकदम ताजी पानं माका गावली। 2 पानं तोडून घेतलंय, भाजीच्या तयारीसाठी तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्ता, मिरचीची फोडणी घातलंय, हळद आणि मीठ घातलंय, मग ढवळण घेतलंय, बारीकशी कोथिंबीर घालून परत परतून घेतलंय। आता त्यामध्ये बारीक केलेलो बटाटो होतो, उकळून घेतलेलो बटाटो तो घालून परतून घेतलंय। आजच्या भाजीत ना कांदा, ना लसूण, ना आला, अशी ही भाजी असा। मग परत कोथिंबीर घातली आणि ढवळण घेतलंय, एक वाफ काढूक ठेवले। तवसर कुकर थंड झालेलो म्हणून खोलून बघितलंय तर भात मस्त शिजून इलेलो आणि सडसडीत झालेलो। हे बघा, आता गरम असा म्हणून थोडंसं दिसतं असो, बट नंतर खुललेलो होतो। आता ह्याच्यामध्ये आपण या सारण केलेला होता गूळ खोबऱ्याचा, त्या घालूचा आणि हलक्या हाताने परतून घेऊचा। तांदूळ जास्त तुटूक देऊचा नाही। खोबरा आणि गूळ खोबरा मी ह्याच्यात भातात एकत्र करून घेतलंय। गॅस बंदच होतो, मग गॅस चालू करून त्यामध्ये थोडंसं तूप घातलंय आणि परत परतून घेतलंय। मग ती हळदीची पानं तोडून एकसारखी वरती लावून घेतलंय आणि एका वाफेक शिजवूक ठेवलंय। तवसर भाजी बघूया, भाजी झालेली असा हडे। तर यामध्ये खोबरा शिवरून घेतलंय आणि एकत्र ढवळून घेतलंय। ह्या बघा कसा मस्त भाजी झालेली असा, ना कांदा, ना आला, ना लसूण। तवसर आपली वाफ सुद्धा झालेली असा आणि जसा झाकण उघडलंय तसं घमघमाट मस्तच सुटलेलो हळदीच्या पानांचं। ताजी पानं म्हणून तर अजूनच घमघमाट होतो। भात एकसारख्या बघा मस्त शिजान इलेलो असा। आता घेतले पुरीये लाटू, पुरीये लाटून तळान घेतलंय। तर तळान सुद्धा घेतलेलं असे पुरीये। हे बघा पुरीये तयार असतात टमटमीत फुगान। मग थोडे तेल तापलेलं होता म्हणून नळी घातली आहे आणि भात तळान घेतलंय। मग इलो डबो भरूचो भाग, खाली घातले केळीचा पान, त्याच्यावरती घातले ह्यो नारळी भात। हळदीच्या पानाचं खरंच घमघमाट मस्त सुटलेलं होतं घरात।
तर वरती हळदीची पानं ठेवलंय. थोडीशी वाफ गेलेली होती भाताची तशी, म्हणून डबो बंद करून घेतलंय. मागे श्रीखंड भरलंय पुरये वांगडा खाऊक म्हणान. आणि वांगडाकी बटाट्याची भाजी. वरसून कोथिंबीर घातलंय आणि डबो बंद केलंय. मग पुरये भरूक घेतलंय. खाली केळीचा पान घातलंय आणि एक एक करून पुरये भरले डब्यात. वांगडाकी नळीये सगळा घेतलंय आणि पिशेत भरलंय.